नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि पी-एम किसान सन्मान निधी योजना या दोन्ही योजनांबाबत शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट समोर आली आहे. या महिन्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकूण 6,000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता, 9वा हप्ता मिळू शकेल, ज्यामध्ये तुम्हाला 4,000 रुपये मिळतील. तसेच पी-एम किसानचा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता म्हणजेच त्याचेही 2,000 असे एकूण 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संदर्भात अधिकृत माहिती आणि पुराव्यासह सविस्तर अपडेट समजून घेऊया. सर्वप्रथम पी-एम किसान सन्मान निधी योजनेबाबतची माहिती पाहूया. केंद्रीय कृषी मंत्री यांनी दिलेल्या अपडेटनुसार पी-एम किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता 13 मार्च रोजी शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये संध्याकाळी 5 वाजता गुवाहाटीमधून ट्रान्सफर करण्यात येणार आहे. तर बातमी अशी आहे की कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभरातील सुमारे 9,32,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रत्येकी 2,000 रुपये डीबीटीच्या माध्यमाने बँक ट्रान्सफर, बेनिफिट ट्रान्सफर माध्यमातून पैसे जमा केले जाणार आहे. या हप्त्यासाठी केंद्र सरकारकडून एकूण 18,650 कोटी रुपयाची रक्कम वितरित केली जाणार आहे. त्यामुळे देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांना या योजनेचा थेट लाभ मिळणार आहे. यावर्षी 13 मार्च हा दिवस पी-एम किसानचा उत्सव दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. सायंकाळी किंवा त्यानंतर 1 ते 2 दिवसात आत बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर केले जाणार, अशी माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे. आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबतची सर्वात मोठी अपडेट पाहूया. दिवसातून अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये या योजनेबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे. काही ठिकाणी नमो शेतकरी योजना बंद झाली आहे अशी सुद्धा चर्चा होती. मात्र प्रत्यक्षात ही योजना बंद झालेली नाही आहे. योजनेच्या निधीचे नियोजन करण्याच्या पद्धतीमध्ये थोडासा बदल करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाने शेतकरी सन्मान निधी योजनेच्या स्वतंत्र बजेट हेड तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या घटकातील स्वतंत्र बजेट हेड तयार करण्यात आलेला आहे. त्यामुळे योजनेअंतर्गत दिले जाणाऱ्या निधीचे वितरण आणि व्यवस्थित पद्धतीने करता येणार, या संदर्भात शासन निर्णय देखील काढण्यात आला आहे. शासनाने अनुसूचित जमातीबाबत स्वतंत्र बजेट हेड तयार केला असून त्या अंतर्गत निधी राखून ठेवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे अनुसूचित जमातीसाठी देखील वेगळं बजेट हेड तयार करण्यात आलेला आहे. त्यामुळे दोघी घटकांमधील पात्र शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ देण्याची आवश्यक तरतूद करण्यात आलेली आहे. आता पुढील महत्त्वाचा अपडेट म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि 9वा हप्ता या पुढील किसान सन्मान निधी योजनेचा 21व्या हप्त्यात जारी होणार होता. त्यावेळी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता 13 मार्च रोजी जारी होत असल्यामुळे पी-एम किसान योजनेचा 22वा हप्ता 13 मार्च रोजी जारी होत आहे. त्यामुळेच नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि 8वा हप्ता देखील जारी होणार आहे अशी शक्यता वर्तवली जात आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत प्रत्येकी हप्त्यामध्ये 2,000 रुपये दिले जातील. असा 8वा आणि 9वा हप्ता मिळून 4,000 रुपये शेतकऱ्यांना मिळतील. पी-एम किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता म्हणून 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. या दोन्ही योजनांचे पैसे एकत्रित विचारात घेतले तर या महिन्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 6,000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. त्यापैकी 13 मार्च रोजी पी-एम किसान योजनेचे 2,000 रुपये 100% येतील आणि त्याची अधिकृत माहिती पण आलेली आहे. त्यानंतर पुढील काही दिवसांमध्ये नमो शेतकरी योजनेचे 8वा आणि 9वा हप्ते देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येईल. यामुळे महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. विशेषतः सध्या शेतकऱ्यांसाठी लागणाऱ्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर ही रक्कम शेतकऱ्यांना मोठी मदत म्हणून कामात येईल. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी या योजनेसाठी पात्रता पूर्ण केली आहे, त्यांनी नोंदणी केली आहे, त्या शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्याशी जेवढी कामं आहे ती पूर्ण करून घ्यावी, जेणेकरून तुम्हाला पैसे येण्यात कुठलीही अडचण येणार नाही. थोडक्यात सांगायचे राहिलं तर मार्च 2026 रोजी पी-एम किसान योजनेचा हप्ता 13 मार्चला येणार आहे. या योजनेचा हा 22वा हप्ता आहे, जो अधिकृतपणे त्याची अपडेट आलेली आहे की 13 मार्चला पैसे येतील. हप्त्यामध्ये देशभरातील सुमारे 9,32,00,000 शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. डीबीटीच्या माध्यमाने शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर केले जाणार आहे. त्याचप्रमाणे नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा आणि 9वा हप्ता देखील शेतकऱ्यांना 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा प्रकारे एकूण 6,000 रुपये शेतकऱ्यांना मिळतील. तर मित्रांनो, ही संपूर्ण माहिती अधिकृत अपडेट आणि शासनाच्या निर्णयाबद्दल समोर आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरण्याची किंवा अफवांवर विश्वास ठेवण्याची गरज नाही आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना बंद नाही आहे. तिचे पैसे 100% येतील आणि त्याच्यानुसार सरकारची हालचाली सुरू आहे. त्याने हप्ता देखील टप्प्याटप्प्याने दिला जाईल. जर 8वा आणि 9वा हप्ता सोबत नाही मिळाला, पण 8वा हप्ता 100% मिळेल. 13 तारखेला तुमचा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता भेटेल.
त्याच्यानंतर दुसऱ्या 5 ते 7-8 दिवसानंतरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता पण मिळेल. जर सरकारने मनावर घेतलं तर 8वा आणि 9वा हे दोघे हप्ते एकसोबत मिळू शकतात. पण सहसा करून नोव्हेंबर 2025 मध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता येणार होता, पण तो आला नाही. आणि आता 9वा हप्त्याचा टाईमसुद्धा झालेला आहे. कारण की PM किसान योजनेचा हप्ता 21वा हप्ता 2025 मध्ये आला होता, नोव्हेंबरमध्ये. तर त्याच्या दुसऱ्या 15 दिवसानंतरच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता येणार होता, पण तो आला नाही. आणि आता परत फेब्रुवारी संपला, मार्च महिन्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 22वा हप्ता येतोय आणि PM किसानचा 22 हप्ता येतोय आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता येणार आहे. म्हणजे 2 हप्त्यांचा टाईम झालेला आहे. ठीक आहे. PM किसानचे दोन्ही हप्त्यांचा टाईम झाला आणि 21वा हप्ता आला आणि 22वा हप्त्याची पण तारीख डिक्लेअर झाली. पण नमो शेतकरी योजनेचे 2-2 हप्ते रखडलेले. त्याच्यामुळे मनामध्ये खूपच संभ्रम निर्माण झालेला आहे. पण काळजी करू नका. तुम्हाला 8वा हप्ता हा 13 मार्च नंतरच भेटेल, काही दिवसानंतर. त्याच्यानुसार जी पण अपडेट येईल, GR येईल, तुम्हाला 100% अपडेट दिली जाईल. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.